प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर काही महत्त्वाच्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। मराठा आरक्षणाबाबतचा जी.आर. काढा, लगेच मुंबई रिकामी करतो अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती। राज्य सरकारने जी.आर. काढला आणि त्यानंतर लगेच मराठा आंदोलकांनी आपल्या गावची वाट धरली आहे। कालपर्यंत आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांच्या गर्दीमुळे पाय ठेवायला जागा नव्हती। मात्र सरकारच्या घोषणेनंतर आता सीएसएमटी आणि आझाद मैदान दोन्ही स्थळं रिकामी झाली आहेत। मुंबई महापालिकेकडून रात्रभर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली, तर सीएसएमटी चौकही रिकामा झालाय। याशिवाय सीएसएमटी स्थानकातही आज मराठा आंदोलक दिसत नाहीयेत। तीन दृश्य आपण पाहतोय। बीएमसी कडून काल रात्रभर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, कारण का हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे लोक इकडे उपस्थित होते। सीएसएमटी चौक मोकळा करण्यात आलाय, तर आज सीएसएमटी स्थानकात आंदोलक देखील नाहीयेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण पाहिलं गेले 5 दिवस या तीनही ठिकाणी आझाद मैदान, सीएसएमटी स्थानक, बाहेरचा चौक प्रचंड गर्दी होती। उपोषण संपल्यानंतरचं आजचं चित्र काय आहे? प्रज्ञा, नक्कीच खरं तर काल रात्रीपासूनच सगळे जे मराठा बांधव थांबलेले होते, जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर संपूर्णतः मराठा बांधव यांनी जल्लोष साजरा केला आणि त्यानंतर ते एक एक करून त्या ठिकाणाहून निघून गेले होते। मात्र रात्री जी परीक्षा होती ती म्हणजे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची होती। रात्रभरात त्यांनी संपूर्ण मुंबई जिथे मराठा आंदोलक जमले होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साफसफाई केलेली आहे। पाण्याचे टँकर्स आणून त्या ठिकाणी झालेली जी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य झालं होतं त्या ठिकाणी ती साफसफाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच सीएसएमटी परिसर आणि मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानक या दोन्ही ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जे आलेले मराठा बांधव आहेत हे काल संध्याकाळीच निघून गेलेले आहेत। एकूणच जल्लोषाच्या वातावरणात ते या ठिकाणाहून त्यांनी तो निरोप घेतलेला आहे। सगळेच भावनिक होते। जाताना एकमेकांना म्हणजेच पोलिसांचे देखील त्यांनी आभार मानलेले आहेत। पोलीस देखील 4 दिवसांपासून त्या ठिकाणी गस्त ठेवून होते। त्यामुळे जो सीएसएमटी परिसर मागील 4 दिवसांपासून ठप्प झाला होता, त्या ठिकाणी येणं हे सर्वसामान्यांना जिकिरीचं झालं होतं। येणारे सर्व मार्ग बंद झाले होते। हे मार्ग पुन्हा आता सुरू झालेले आहेत आणि पूर्वरच जसं सीएसएमटी स्थानक होतं ते आता आपल्याला पाहायला मिळते। आज सर्वसामान्यांना त्या पद्धतीत म्हणजे जे मागील 2 दिवसापासून आपण पाहत होतो की मराठा बांधव असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी होती, ती आता तशीच दिसणार नाहीये। त्यामुळे एकूणच जी कालची परिस्थिती होती ती आता बदललेली आहे। सीएसएमटी स्थानक असेल किंवा त्या भागचा जो संपूर्ण परिसर असेल, आता संपूर्णतः आंदोलक हे परतलेले आहे। त्यामुळे जे रस्ते बंद ठेवण्यात आले होते ते आता खुले झालेले आहेत। प्रज्ञा, त्यामुळे मुंबईतलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येताना दिसतंय। सूरज, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। मुंबईमध्ये 5 दिवस मनोज जरांगेंचं उपोषण सुरू होतं। या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आले होते, त्यामुळे काही ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला, आपण दिलगिरी व्यक्त करतो असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे। त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला। खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागला आहे। पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे। राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी 5 दिवसांनी आपलं उपोषण सोडलं, पण जरांगेंची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जरांगे रात्री उशिरा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले। डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून आराम करण्याचा सल्ला दिलाय। दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढचे काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। दरम्यान उपोषण केल्यामुळे जरांगेंची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना किमान 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। त्यांच्या सगळ्या तपासण्या केल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकारनं जी.आर. काढलाय, त्यानंतर जरांगेंनी उपोषणही मागे घेतलंय। मात्र नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आजही सुरू राहणार आहे। जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ओबीसी महासंघानं केलेला आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे अंतिम जी.आर. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्ही निर्णय देणार नाही। आम्हीचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आमची संविधानिक मागणी असते। आता त्यांना काय दिलं याचा जोपर्यंत आम्ही अभ्यास करत नाही
तोपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संदर्भात काही भूमिका मांडणार नाही. आमची भूमिका ठाम आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता आमचं जे आरक्षण आपलं राष्ट्रीय साखळी उपोषण जे सुरू आहे, आमची जोपर्यंत शासन आम्हाला बोलवून सांगत नाही तोपर्यंत या संदर्भात आम्ही आमची काही भूमिका क्लिअर करणार नाही. आज राज्य सरकारनं मराठा समाजाला ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अशांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जो शासन निर्णय आणलाय त्याचा सखोल अभ्यास आमच्याकडून आणि आमच्या टीमकडून चालू आहे. यामध्ये आम्ही विधिज्ञांशी देखील चर्चा करतोय, त्यामुळे यावर सविस्तर अभ्यास करून आपण आपली भूमिका मांडू, अशी प्रतिक्रिया अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्य सरकारनं मनोज जरांगेंना हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय तातडीनं दिल्यानं ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे अत्यंत चुकीचं घडलं असून भटक्या विमुक्त जातींवर डल्ला मारण्याचं काम सुरू असल्याचं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय. आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले, जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले. हा जो निर्णय झालेला आहे अत्यंत चुकीचा झालेला आहे. छोट्या छोट्या जाती यांच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा हा मोठा डाव होता. सरकारनं जी उपाययोजना सुचवली ती महाराष्ट्रातल्या ओबीसींचं आरक्षण संपवणारी आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. GRच्या भाषेमध्ये वर्डिंगमध्ये फरक काहीच नाही, पण त्यांनी जी उपाययोजना सुचवलेली आहे ती उपाययोजना महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवणारी आहे. या निर्णयाच्या विरोधामध्ये गव्हर्नमेंटला म्हणजे याच्यावरती लवकरात लवकर स्टे आणणं यासाठी काम करावं लागेल. राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण माहिती अवगत केली जाईल. यावेळी ओबीसी मंत्री GR संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. एक महत्त्वाची अपडेट सविस्तर पाहूया. गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आज महायुतीतल्या आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या घरी होणाऱ्या या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणाचा विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच तीनही पक्षाचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमात दिसतील. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. सूरज, मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीरित्या निकाली निघाल्यानंतर आज रंगणारा हा कार्यक्रम कसा असेल? आपण पाहिलं तर जेव्हापासून गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं त्यानंतर अनेक जण हे विविध गणपती मंडळांना भेट देण्यात बिझी होते आणि त्यातच अचानकपणे आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाची घोषणा झाली होती. जरांगे पाटील हे आले होते आणि त्यामुळे सरकार कुठेतरी याच संपूर्ण परिस्थितीमध्ये अडकलेलं पाहायला मिळालं. तर सगळे मंत्री हे मराठा आरक्षणाबाबतच्या मुद्द्यात हे अडकून पडले होते आणि अशातच तो प्रश्न निकाली यशस्वी लागल्यानंतर आज सर्वच महायुतीतले आमदार आणि मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पांच्या भेटी दर्शनाचं जे आहे ते निमंत्रण दिलेलं आहे. प्रामुख्याने आज महायुतीतले सर्वच आमदार मंत्री हे त्या ठिकाणी असतीलच, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे एकूणच जो प्रश्न मार्गी लागलेला आहे, यशस्वीरित्या मार्गी लागलेला आहे, त्या संदर्भात नक्कीच चर्चा होईल आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील यामध्ये याचा कसा फायदा होऊ शकतो याचं देखील आकलन त्या ठिकाणी केलं जाईल. त्यामुळे एकूणच आज जी भेट असणार आहे सर्वच महायुतीतल्या आमदार मंत्र्यांसोबतची ही महत्वाची राहणार आहे. गणपतीच्या निमित्ताने का होईना सर्वच महायुतीतले आमदार आपल्याला वर्षा या निवासाने एकत्रित पाहायला मिळतील. त्यामुळे या कार्यक्रमाकडे लक्ष असेल. सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. बीडच्या परळी रेल्वे स्थानक परिसरात 6 वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज नागरिकांकडूनच परळी बंदची हाक देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी आईवडिलांसोबत आलेल्या 6 वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून अत्याचार करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवत त्याला 5 तासात अटक केली. आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सदरील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज दिवसभर परळीतील बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. आजच्या परळी बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर देखरेख ठेवणं आवश्यक असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता.
त्याविरोधात पानसरेंच्या कुटुंबियांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारकडे उत्तर मागितलंय. 1 सप्टेंबरला ही सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या 2 जानेवारीच्या आदेशाविरुद्ध पानसरे कुटुंबियांनी याचिका दाखल केली होती. मुंबईहून निघालेली रोरो फेरीबोट प्रवाशांना घेऊन अखेर कोकणात दाखल झाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड बंदरामध्ये या फेरीला पाहण्यासाठी गर्दी झाली. गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही फेरी सेवा सुरू करण्यात आली. पण हवामान बदलामुळे फेरी सेवा ऐन गणेशोत्सवात सुरू झाली नाही. अखेर गौरी गणपतीच्या दिवशी या बोटीची पहिली फेरी मुंबईहून कोकणात सुरू झाली. मुंबईहून निघणाऱ्या या फेरी सेवेचा प्रवास सिंधुदुर्गातील विजयदुर्ग बंदरापर्यंत असेल. मुंबई विद्यापीठाच्या 28 मे 2025च्या परिपत्रकानुसार 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025 दरम्यान दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. मात्र या सुट्टीमध्ये कोणत्याही परीक्षा घेऊ नयेत अशी विनंती महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेनं मुंबई विद्यापीठाकडे पत्राद्वारे केली आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दिवाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये काही अभ्यासकांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. दिवाळीसाठी अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी गावी किंवा शहराबाहेर जाण्याचं नियोजन करतात. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोणत्याही परीक्षा घेऊ नयेत अशी विनंती संघटनेनं केलेली आहे. बातमी 11वी प्रवेशाबाबत आहे. ऑगस्ट अखेरीस सुरू झालेली दुसरी विशेष फेरी ही 11वी प्रवेशाची अंतिम फेरी असेल असं शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरी 11वी प्रवेशाचा गोंधळ अजूनही कायम आहे. 11वी प्रवेशासाठी आणखी एक फेरी घेण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं असून 3 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. दरम्यान आतापर्यंत प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग भरणाऱ्या 13,43,969 पैकी 13,12,782 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेत. त्यापैकी 31,187 विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत. दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी उमर खालिद, शर्जील इमाम यांच्यासह 7 जणांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळलाय. न्यायाधीश नवीन चावला आणि शालिंदर कौर यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय. या प्रकरणातील युक्तिवाद आधीच पूर्ण झाले होते. जुलैमध्ये या प्रकरणावरचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता. दरम्यान आरोपी 2020 पासून तुरुंगात असून त्यांनी जामीन अर्ज फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. चीनची राजधानी बीजिंगमध्ये सर्वात मोठी व्हिक्टरी डे परेड काढण्यात येणार आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानवर मिळवलेल्या विजयानिमित्त हे संचलन केलं जातं. यावर्षी या परेडला रशियाचे अध्यक्ष पुतीन, उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन, इराणचे अध्यक्ष मसूद यांच्यासह 26 देशांच्या अध्यक्षांना आमंत्रण आहे. या परेडच्या माध्यमातून चीन आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहे. अमेरिकेला यातून विशेषतः आव्हान देण्याचा चंग चीननं बांधलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांनाही या परेडचं आमंत्रण आहे. या परेडमध्ये तब्बल 40,000 चीनी सैनिक सहभागी होतील. भारतानं या परेडपासून काहीसं अंतर राखलंय. Made up of vehicles capable of cloud computing, digital intelligence. भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आता 1 कोटीचं विमा संरक्षण मिळणार आहे. रेल्वेनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महत्त्वपूर्ण विमा संरक्षण देणारा करार स्टेट बँक ऑफ इंडियासोबत केलाय. त्यानुसार एसबीआयमध्ये पगार खातं असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्यूच्या वेळी 1 कोटी रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सोमवारी हा करार झाला. देशभरामध्ये 7 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांचं पगार खातं एसबीआयमध्ये आहे. त्यामुळे हा करार कर्मचारी कल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय बनावटीची पहिली सेमीकंडक्टर चिप मोदींना भेट दिली. एकीकडे चिप इकोसिस्टम ताब्यात घेण्यासाठी चीन आणि अमेरिकेमध्ये चढाओढ सुरू असताना आता भारतानं दोन्ही महासत्तांना खरा दणका दिलाय. त्यासोबत सेमीकंडक्टर चिपचे 5 युनिट लवकरच भारतात येणार आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकण्यात आलेलं हे महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे. उत्तराखंडमध्ये सेवामुक्त अग्निवीरांना शासकीय नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता निवृत्त अग्निवीरांना पोलीस कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर, प्लाटून कमांडर, पीएससी, फायरमन, अग्निशमन अधिकारी, द्वितीय कैदी, उपजेलर, वनरक्षक, वननिरीक्षक, उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल, अंमलबजावणी कॉन्स्टेबल या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. तर शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी अनुग्रह रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. शहीदांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी रक्कम 10 लाखांवरून 50 लाख रुपये केली आहे. परमवीर चक्र विजेत्यांची रक्कम 50 लाखावरून 1.5 कोटी रुपये तसंच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीचा निर्णयही घेण्यात आलाय.
भारत अमेरिका व्यापार करारावरील अनिश्चितता आणि देशांतर्गत शेअर बाजारातील कमकुवतपणामुळे आंतरबँक परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी 5 पैशांनी घसरून 88.15 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर आला. याशिवाय देशांतर्गत शेअर बाजारातून सतत होणारा परकीय भांडवलाचा प्रवाह किंवा डॉलर मजबूत होणं यामुळे रुपयाची कमजोरी आणखी वाढू शकते. राज्याच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कोणतीही कालमर्यादा राहणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. काही प्रकरणांमध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी विलंब केल्यामुळे सरसकट निश्चित कालमर्यादा निर्धारित करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. तसंच राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाबद्दल स्वतंत्र प्रकरणांचा अर्थ न लावता केवळ राज्यघटनेच्या तरतुदींचा अर्थ लावला जाईल असंही घटनापीठानं स्पष्ट केलंय. विधेयकांना मंजुरी देण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा असावी का आणि त्याबाबतची कार्यपद्धती याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 प्रश्न उपस्थित केले. त्यावर सुनावणी सुरू आहे. विशिष्ट प्रकरणांमध्ये राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी कोणताही निर्णय न घेता विधेयक अडवून धरल्यास कालमर्यादेचे निर्देश दिले जाऊ शकतात असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. आजही या प्रकरणात सुनावणी सुरू राहील. दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला ऑनलाईन गेमिंग कायद्याबाबत नियम बनवण्याचे आणि प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. ऑनलाईन पैशाच्या खेळांमुळे मुलांमध्ये वाईट सवयी, मानसिक ताण आणि आत्महत्या देखील होत आहेत आणि म्हणून हे थांबवणं खूप महत्त्वाचं आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे. चेन्नईमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश झालाय. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 60 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. इथिओपियाहून आणलेलं 5 किलो 618 ग्रॅम कोकेन जप्त केलंय. या प्रकरणी 2 तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक जण हिमाचल प्रदेशच्या चंबामधला रहिवासी असून दुसरा उत्तराखंडच्या बागेश्वरमधला आहे. दोन्ही आरोपी यापूर्वीही अनेकदा ड्रग्ज तस्करीमध्ये सहभागी होते. घरगुती 7 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मोठ्या संख्येनं भाविक मुंबईमधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जातात. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रात्री 34 जादा लोकल चालवल्या जाणार आहेत. सीएसएमटी आणि ठाणे कल्याण दरम्यान रात्री जादा 22 लोकल फेऱ्या चालवल्या जातील तर पश्चिम रेल्वेवरती 12 लोकल फेऱ्या धावतील तर अनंत चतुर्दशीच्या रात्री हार्बर मार्गावर 4 विशेष लोकल चालवल्या जातील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यशस्वी तोडगा निघाल्यावर मुख्यमंत्र्यांनी नागपुरात त्यांच्या मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना काल रात्री भेटी दिल्या. दक्षिण पश्चिम नागपुरातील गणेश मंडळांना भेटी देत गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. सातत्यानं प्रवास आणि बैठकीचं सत्र सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधला. अखिल मुगभाड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 94 वर्ष आहे. गिरगावचा महाराजा जगन्नाथपुरी संकल्पनेवर आधारित तब्बल 200 गोणी शाडूची मातीने साकारलेली 8,500 किलो वजनाची मूर्ती मंडळातर्फे शैक्षणिक शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. मूर्तिकार राजन वेदक यांनी ही मूर्ती साकारली आहे. गिरगावमधील ॲटलास रॉयल बाप्पाच्या 59व्या उत्सव संपन्न झालाय. मूर्तिकार राजन वेदक यांनी दगडूशेठ रूपातला बाप्पा साकारलेला आहे. उत्सवादरम्यान भजन, संगीत, अन्नकूटसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बेळगावमधील नानावाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं दरवर्षीप्रमाणे इको फ्रेंडली गणपतीची प्रतिष्ठा करून आपली परंपरा जपलेली आहे. तुळशी माळांचा वापर करून मूर्ती तयार करण्यात आली आहे. एकूण 2000 तुळशी माळांचा या गणपतीच्या साकारण्यासाठी वापर करण्यात आलाय. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2000 तुळशी माळा पंढरपूर इथून जाऊन आणल्या. मुंबईतील दहिसरमध्ये कदम परिवारानं आकर्षक देखावा साकारलाय. श्री गणेशाची सुंदर मूर्ती गाभाऱ्यात विराजमान असून बाजूला पांडुरंगाची प्रतिमा सजवण्यात आली आहे तर शिल्परूपात किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि पारंपरिक दीपमाळ उभारण्यात आली आहे. पुढे वारीचं दर्शन घडवणाऱ्या छोट्या मूर्ती दिसतायत तर यामध्ये टाळ मृदुंग वाजवत भक्त गजाननाचं स्वागत करतानाही दिसतायत. विक्रोळी पूर्वेतील अशोक विठ्ठल बर्गेंनी जेजुरीच्या खंडोबाचा देखावा साकारलाय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बर्गेंनी आकर्षक देखावा साकारलेला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय बनावटीची पहिली सेमीकंडक्टर चिप मोदींना भेट दिली. एकीकडे चिप इकोसिस्टीम ताब्यात घेण्यासाठी चीन आणि अमेरिकेमध्ये चढाओढ सुरू असताना आता भारतानं दोन्ही महासत्तांना खरा दणका दिलाय. त्याचसोबत सेमीकंडक्टर चिपचे 5 युनिट लवकरच भारतात उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकण्यात आलेलं हे महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे. कांदिवलीमधील मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा आकुर्लीच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंडळाकडून विविध पर्यावरणपूरक आणि सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी देखील मंडळाला भेट देत कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. पुण्याच्या धनकवडीतील श्री सुवर्णयुग मित्रमंडळाच्या यावर्षी 21वा गौरवशाली वर्षपूर्ती सोहळा सुरू आहे.
मंडळाची स्थापना झाल्यापासून दरवर्षी गणेशोत्सव अत्यंत भव्य आणि देखण्या पद्धतीने साजरा केला जातो. हे मंडळ केवळ भव्य उत्सवावर भर न देता समाजकारणाची जाण ठेवून मंडळानं अनेक वेळा दुष्काळ आणि पूरग्रस्त भागांमध्ये मदतीचा हात पुढे केलाय. आज या बाप्पाचा विसर्जन सोहळा देखील पार पडला. यावेळी हा रथ पाहण्यासाठी विविध भागांमधून भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. गणेशोत्सवाचा उत्साह बंगळुरूमध्ये देखील पाहायला मिळाला. इथल्या शिंदे परिवारानं पारंपरिक आरास, फुलांच्या सुंदर माळा, नैवेद्याची थाळी आणि दिव्यांच्या प्रकाशात गणपती बाप्पा अधिकच सुंदर दिसतोय. शिंदे परिवाराकडून मोठ्या भक्तिभावात गणपतीची आराधना केली जाते. बंगलोरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप यांनी मगरी रोड इथे यंदा गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट साकारली आहे. हरित पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या या सजावटीमध्ये फुलांची सुंदर आरास, नैसर्गिक पानाफुलांचा वापर आणि दिव्यांच्या झगमगाटामुळे वातावरण मंगलमय झालंय. स्थानिक मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवाला सांस्कृतिक आणि धार्मिक रंग देत भक्तांसाठी भव्य दर्शनाची सोय करून दिली आहे. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढचे अपडेट्स आकांक्षासोबत पाहत रहा.